Hello students, we already studied structure of anther, development of male gametophyte, anatropous ovule. So today we will study about here the development of female gametophyte. So development of female gametophyte. It is also called as the megasporogenesis. What is megasporogenesis? It is the process of formation of haploid megaspores from डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. म्हणजे याच्यामध्ये जी डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल आहे तिच्यापासून हॅप्लॉइड मेगास्पोर्स फॉर्म होतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ मेगास्पोरोजिनेसिस. हिअर वी ऑलरेडी स्टडीड दॅट इन ॲन ओव्ह्यूल न्यूसेलस इज द पार्ट. आता हा जो न्यूसेलस आहे तो डिप्लॉइड पॅरेनकॅमॅटस टिश्यूनी बनलेला आहे. यामधली जी प्रत्येक सेल आहे ती मेगास्पोर मदर सेल म्हणून ॲक्ट होऊ शकते. आता जेव्हा डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट असतं तर तेव्हा जी मेगास एक सेल आहे ती ॲक्ट होते ॲज अ मेगास्पोर मदर सेल आणि याच मेगास्पोर मदर सेलपासून फॉर्म होतं फिमेल गॅमेटोफाईट. हिअर मेगास्पोर मदर सेल it is diploid. Here it is diploid megaspore mother cell. So it undergoes meiosis. It undergo meiosis. We know that is in the meiosis from a diploid cell 4 haploid cells are formed. It is also called as a tetrads. So 4 haploid cells are formed. These are 4 haploid megaspores. Okay. Then of these 4 cells, 3 get degenerated. Upper 3 get degenerated. Lower becomes as it is. It is called as the functional megaspore. It is called as a functional megaspore. Then it is nourished by the nucellus. So there is a growth of this here the functional megaspore. So there is a growth of that here the functional megaspore. Now this functional megaspore undergo mitotic division. It undergo first mitosis and it forms 2 nucleated structure. It forms 2 nucleated structure. Now it undergoes here the second mitosis. It forms 4 nucleated structure. 1, 2, 3, 4.
now this 4 nucleated structure, it undergoes here the third mitosis. And it forms 8 nucleated structure. Eight nucleated structure. Now from the 8 nucleated structure, here there is a formation of female gametophyte. So how there is a formation of the female gametophyte? Here one of this nucleus from each pole, it is migrated at the center. म्हणजे प्रत्येक पोल मधला जो एक न्यूक्लियस आहे तो सेंटरला येतो, तो फ्यूज होतो आणि त्याला म्हटलं जातं पोलार न्यूक्लियाय. त्यामुळे हे जे रिमेनिंग 3 सेल्स असतात ते एका पोलला राहतात, रिमेनिंग 3 सेल्स असतात ते एका पोलला राहतात. त्यामुळे ते स्ट्रक्चर आता कसं दिसतं, तर इथे 3 सेल्स असतात त्या एका पोलला राहतात. त्याच्यानंतर इथे सेंटरला इथे आपल्याला या पोलार न्यूक्लियाय जे आहे ते बघायला मिळतं आणि इथं पुन्हा एका खालच्या पोलला इथे 3 सेल्स बघायला मिळतात. तर आता अशा पद्धतीचं हे जे स्ट्रक्चर आहे की ज्याला आपण म्हणू शकतो फिमेल गॅमिटोफाइट. आता हे जे फिमेल गॅमिटोफाइट हे जे स्ट्रक्चर आहे हे कसं आहे, तर हे आहे 7 celled 8 nucleated structure. This is a 7 celled 8 nucleated structure आहे. 7 celled 8 nucleated structure. How? आता यामधले ज्या एका पोलच्या ज्या 3 सेल्स आहेत त्याला म्हटलं जातं अँटीपोडल सेल्स. दे आर द अँटीपोडल्स. ओके. आता यामध्ये ज्या खालच्या ज्या 3 सेल्स आहेत ते आहेत इथं एक जी मिडल आहे ती आहे एग, आणि या ज्या 2 आहेत त्या आहेत इथे सिनर्जिड्स, आणि इथे सेंट्रलची जी आहे ती आहे इथे पोलार न्यूक्लियर. ओके. सो इन दिस वे 7 celled 8 nucleated structure it is seen in the female gametophyte. Here म्हणजे इथं 7 celled 8 nucleated structure मध्ये काय असणार आहे, each पोलला 3 सेल्स आहेत. दे आर 3 न्यूक्लियाय. दे फॉर्म्स द अँटीपोडल सेल्स आणि त्याच्या अपोजिट आहे इथे एग ॲपॅरेटस. याच्यामध्ये इथे लार्ज सेंट्रल हॅप्लॉइड एग सेल अँड 2 सपोर्टिंग सिनर्जिड सेल्स. Here the synergid cells, they show hair-like projections called filiform apparatus which guide the pollen tube towards the egg. म्हणजे फर्टिलायझेशनच्या वेळेला इथे एगला गाईड म्हणजे इथं पोलन ट्यूब जी आहे तर ती एगकडे जाण्यासाठी जो गायडन्स आहे तो इथं कोण देतं, तर हे फिलिफॉर्म ॲपॅरेटस. आणि या ज्या सेंट्रलच्या ज्या सेल्स आहेत तर त्या आहेत इथे सेकंडरी न्यूक्लियस किंवा पोलार न्यूक्लियाय किंवा डेफिनेटिव्ह न्यूक्लियस, की ज्यामध्ये इथं एक सेल आहे आणि 2 न्यूक्लियाय आहेत. तर इथे हे जे स्ट्रक्चर आहे फिमेल गॅमिटोफाइट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ एम्ब्रियो सॅक. आपण जर प्रॉपर अजून ते डिटेलमध्ये बघितलं स्ट्रक्चर तर कसं दिसेल, तर दिस इज अ एम्ब्रियो सॅक किंवा इथे आपण त्याला फिमेल गॅमिटोफाइट असं पण म्हणू शकतो.
बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये मुलं कन्फ्युजन करतात. विचारलेलं असतं डायग्रॅम इथे फिमेल गॅमिटोफाईटची, तर ते ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं डायग्रॅम काढतात किंवा डायग्रॅम विचारलेली असते एम्ब्रिओ सॅकची, तेव्हासुद्धा ते कुठली तरी वेगळीच डायग्रॅम काढतात. तर हे फिमेल गॅमिटोफाईट किंवा एम्ब्रिओ सॅक हे जे स्ट्रक्चर आहे हे सेमच आहे, म्हणजे त्याचे नेम्स जे आहेत ते सेमच आहेत. त्यामुळं कन्फ्युजन करू नका, डोंट कन्फ्यूज. सो हिअर इट इज अ 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. तर यामध्ये इथे आपल्याला हा जो मॅच्युअर एम्ब्रिओ सॅक आहे याच्यामध्ये या ज्या आहेत त्या अँटीपोडल सेल्स आहेत. हे जे आहे हे पोलार न्यूक्लियाय आहे. यामध्ये सेंट्रल जी हॅप्लॉइड आहे ती आहे एग, आणि या ज्या दोन आहेत त्या आहेत सिनर्जिड्स. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द एम्ब्रियो सॅक किंवा फिमेल गॅमिटोफाईट. सो दिस डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो सॅक दॅट इज फ्रॉम अ सिंगल मेगास्पोअर, म्हणून त्याला म्हटलं जातं मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट, कारण एकाच मेगास्पोअरपासून हे सगळं 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर फॉर्म होतं, म्हणून त्याला मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणतात. आणि हे जे अँजिओस्पर्ममध्ये डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमिटोफाईट इट इज एंडोस्पोरस, मीन्स इट ऑकर्स विदिन द मेगास्पोअर. हे मेगास्पोअरच्या आतमध्ये होतं म्हणून त्याला इथे एंडोस्पोरिक डेव्हलपमेंट असं पण म्हटलं जातं. तर फिमेल गॅमेटोफाईट हे कसं आहे, इट्स अ कलरलेस एंडोस्पोरिक अँड इट इज कन्सील्ड इन द ओव्ह्यूल विच इज एनक्लोज बाय ओव्हरी. So in this way this is the structure of the embryo sac or the female gametophyte, which is the 7 celled 8 nucleated structure. So in here the coming session we will study about the pollination. So students, if you having any difficulty query, then you can ask me in the comment box, and please subscribe this channel. You can get a lots of information about the biology from the channel. So I am waiting for your response. Thank you.